जोडले गेलेले आहेत। वैभव पुण्यामध्ये मानाचे 5 गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होतात आणि त्यानंतर इतरही सार्वजनिक गणेशांचं विसर्जन पार पडतं। कशा प्रकारे विसर्जनाची ही तयारी तिथे करण्यात आलेली आहे, काय अपडेट? या विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरती सगळ्यात आधी कसबा गणपती जो आहे, हा कसबा गणपती सर्वात आधी विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होईल। पहिले 5 मानाचे गणपती जे आहेत ते सहभागी होतात आणि त्यानंतर इतर गणपती जे आहेत, दगडूशेठ असेल, भाऊरंगारी असतील, हे त्यांच्या वेळेनुसार सहभागी होतात। मात्र त्यापूर्वी विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरती या अशा पद्धतीने सामाजिक संदेश देणारे रांगोळ्या ज्या आहेत, गालिचे जे आहेत रांगोळ्यांचे, ते राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीनं काढण्यात येतात। यंदाच्या वर्षी रील्सची नशा जी आहे ती करू नये त्यासाठी ही रांगोळी जी आहे ती काढली जाते। वेगवेगळ्या संघटनांकडून, संस्थांकडून या रांगोळ्या ज्या आहेत त्या स्पॉन्सर केलेल्या असतात। आपल्या सोबत हे राष्ट्रीय कला अकादमीचे कलाकार आहेत जे रांगोळीचे गालिचे काढतात। काय तुमची यंदाची थीम असणार आहे या विसर्जन मार्गावरती? विघातक विळख्यामध्ये तरुण ही अशी कन्सेप्ट आहे। आम्ही जवळजवळ वेगवेगळे 26 वर्ष आहे। आम्ही अखंड वेगवेगळे संदेश देत रांगोळ्याच्या पायघड्या काढत असतो। यामध्ये जवळजवळ 250 ते 300 कलाकार एकत्र मिळून काम करतात। अशा जवळजवळ 9 चौक मिळून अशा मोठ्या 25 ते 28 फुटाच्या रांगोळ्या असतात आणि अलका टॉकीज चौकामध्ये 100 फुटाची मोठी रांगोळी असते आणि त्याच्यामध्ये सुद्धा हा संदेश दिला जातो। यामध्ये वेगवेगळे संदेश दिले जातात की जसं की मोबाईलचा अतिवापर, मोबाईलचा रील्सचा दुष्परिणाम, त्यानंतर नशा की व्यसनाधीन तरुण, असे वेगवेगळे संदेश यामधनं दिले जातात। आणि प्रत्येक या 9 चौकाला जोडणारी एक अशी रांगोळीची एक पायघडी असते आणि ही जवळजवळ 3.5 ते 4 किलोमीटरपर्यंत सगळा हा हे असतो। कलाकार जवळजवळ सकाळपासून 7 वाजल्यापासून ते रांगोळीची काढण्याची सुरुवात करतात आणि याची जो सराव आहे तो जवळजवळ 2 महिने आधीपासून आपले सगळे कलाकार हे सराव करतात। कित्येक वर्ष आम्ही तुम्हाला बघतोय या सगळ्या रांगोळ्या काढताना। अलका टॉकीज चौकामध्ये सुद्धा, टिळक चौकात सुद्धा एक मोठी 100 फुटाची रांगोळी तुम्ही काढता, जिचा मुख्य उद्देश जो आहे तो सामाजिक संदेश देण्याचा असतो। आताही तुम्ही रील्सची नशा असेल किंवा इतर व्यसनं असतील, या सगळ्यांच्या विरोधामध्ये किंवा या सगळ्याच्या बाबतीत जनजागृती करताना दिसतात या रांगोळीच्या माध्यमातून। हो, यामधनं तरुणांनी जागं व्हावं आणि ह्या नशा किंवा या व्यसनांपासून दूर राहावं, हा संदेश आम्ही प्रत्येक रांगोळीमधनं देत असतो। आपण पाहतोय या रांगोळ्या ज्या आहेत, जवळपास 300 पेक्षा जास्त कलाकार जे आहेत हे कलाकार या रांगोळ्या काढत असतात आणि या विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरती हे गालिचे 9 चौकांमध्ये काढतात, ज्या गालिच्यांमधून रांगोळ्यांच्या गालिच्यांमधून पायघड्या त्याला म्हटलं जातं, इथूनच ही विसर्जन मार्गावरची मिरवणूक जी आहे ती मार्गस्थ होते। आणि त्यामुळे जे लाखो नागरिक या विसर्जन मार्गावरून जातात त्या सगळ्यांना हे सामाजिक संदेश जे आहेत ते त्यांच्या निदर्शनाला येतात आणि त्यातून एक प्रकारची जनजागृती होते, जी पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाची ओळख समजली जाते। अनेक सामाजिक संदेश देणारे देखावे असतील किंवा ही विसर्जन मिरवणूक सुद्धा, या सगळ्याचा उद्देश एकच आहे। ज्या सार्वजनिक उद्देशानं ही विसर्जन मिरवणूक सुरू झालेली होती तो उद्देश पुढे घेऊन जायचा आणि त्या काळातले सामाजिक समस्या ज्या आहेत, या सामाजिक समस्यांवरती भाष्य करणारे संदेश जे आहेत ते वेगवेगळ्या माध्यमातून द्यायचे आणि तेच आपण इथं पाहतोय। भारतीय कला न्यासाच्या माध्यमातून 9 चौकांमध्ये या अशा पद्धतीनं मोठमोठ्या रांगोळ्यांचे गालिचे जे आहेत ते घातले जातात, पायघड्या घातल्या जातात। मानाचे सगळे गणपती जे आहेत ते या पायघड्यांवरून विसर्जनासाठी मार्गस्थ होतात। निश्चितच वैभव, धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी। तर कशा प्रकारे या रांगोळ्या घातल्या जात आहेत आपण ते पाहिलं। सध्या ही लालबागच्या राजाची दृश्य आपण पाहतोय। लालबागचा राजा हा देखील आता विसर्जनासाठी सज्ज होणार आहे। लालबाग परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जनाची तयारी पूर्ण झालेली आहे। कार्यकर्त्यांची देखील मंडप परिसरात मोठी गर्दी वाढली आहे। ही दृश्य आपण अशीच दिवसभर पाहणार आहोत। विसर्जनाचे प्रत्येक अपडेट आपण न्यूज 18 लोकमतवर पाहू शकणार आहात। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो।